तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतर विरोधातील याचिका फेटाळली। सर्वोच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ठेवला कायम। ज्यांना नावे देण्याचा अधिकार त्यांना बदलण्याचाही हक्क। धनगरांचा एसटी मार्ग मोकळा आशेचा किरण। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शक्यता बळावली। रक्षाबंधनापूर्वीच गिफ्ट लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार 2 महिन्यांचे अनुदान। मनोरमा खेडकर यांना जामीन। शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याच्या गुन्ह्याबाबत निर्णय। माझ्यावर ईडीच्या छाप्याची तयारी। चहा बिस्किटांनी त्यांचे स्वागत करू। 2 in 1 ला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही, राहुल गांधी। राज्यात 17,300 वर्ग किलोमीटर क्षेत्रात विकास कामांवर येणार इको मर्यादा। 6 राज्यातील पश्चिम घाटाचे 56,800 चौरस किलोमीटर क्षेत्र होणार इको सेन्सिटिव्ह। ठाकरेंवर कारवाई करा, मुख्य निवडणूक आयुक्तांचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। विरारमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद चालकाच्या फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडले। विशाळगडावरील तोडफोडीतील नुकसानग्रस्तांना 1.5 कोटीची भरपाई। मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार मदतीचा शासन निर्णय जारी। SC/ST कोट्यात नवीन उपवर्ग स्थापन करण्याचा अधिकार। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान। PM विश्वकर्मा योजना, टेलर बांधकाम कामगारांना नाही मिळणार 15,000ची साधन किट। समावेश नसल्याने कामगारांमध्ये नाराजी। वेषांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान। न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा, न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना जापले। मराठीतील अर्जही ग्राह्य धरणार लाडकी बहीण, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। पूजा खेडकरचे परदेशात पलायन, अद्यापही नॉट रिचेबल। अटकपूर्व जामीन फेटाळल्याने कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। धारावी अदानींना देण्याचा निर्णय योग्य, आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय उच्च न्यायालयाकडून राखीव। स्मार्टफोनद्वारे भारताने 80 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले। भारतातील डिजिटल क्रांतीचा संयुक्त राष्ट्रातही डंका। 6 महिन्यात वित्त क्षेत्रात बंपर नोकऱ्या। BFSI क्षेत्र, विमा क्षेत्रातील रोजगार देखील 5.25% वाढला। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।